नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही कोबी फ्लावर उत्पादक शेतकरी असाल, मी पण आहे। तुम्ही पाठीमागे जे बघताय, आता आपण या ठिकाणी फ्लावर लागवड केलेली आहे। तर फ्लावर लागवड केल्यानंतर महत्त्वाचा विषय आहे की निश्चितच लागवड केल्यानंतर आपण ड्रिप सिस्टमवरती लागवड करतोय किंवा बेड सिस्टम आहे किंवा सरी पद्धत आहे। तर आपल्याला प्रामुख्याने अडचण येणारी असेल तर निश्चितच या ठिकाणी तो मर रोग या ठिकाणी जाणवते। आता या ठिकाणी आपण जी लागवड केली तुम्ही बघताय, लागवड चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल आहे, पण या ठिकाणी हे रोग सुकले किंवा हे रोग पण सुकले। तर येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहे तर आपल्या याच्यावरती काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला ह्या प्रामुख्याने गोष्टी सुरुवातीलाच करणं गरजेचं आहे। तर लागवड करत असताना सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला बेड मध्ये ज्यावेळेस आपण सुरुवातीला बेड ओले करत असतो तर त्याच सिस्टमला त्याच वेळेला त्या ठिकाणी आपला क्लोरोपायरिफॉस अर्थात 50% मधलं मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचा अवेलेबल आहे। जो क्लोरो 50% मधला आहे तो आपल्याला वापरायचा आहे। मार्केटमध्ये लिफान आहे, XYZ भरपूर कंपन्यांचा आहे। या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीचं नाव घेणं खूप अवघड आहे। तर क्लोरो 50% मधला तो आपण या ठिकाणी बेडमध्ये वापरू शकता। त्याचबरोबर बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे। तर बुरशीनाशक जाण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला रोको अर्थात थायपॉइड मिथाइल आहे, त्याच्यानंतर ॲलाइट आहे, मेटॅलायजिकल आहे, कॉपर आहे, हे बुरशीनाशक या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे। कारण जी होणारी मर आहे तर सगळ्यात जास्त ही प्रामुख्याने जी फ्युजेरियमची मर म्हणतो आपण ती ह्याच गोष्टींनी कव्हर होणार आहे। आता हे एखादं अर्ध आपलं झाड हे जाणवणार निश्चित याच्या खाली हुमणीचा प्रादुर्भाव असेल किंवा काळ्या किडीचा प्रादुर्भाव आहे, तर आपल्याला या ठिकाणी हा प्रादुर्भाव जाणवणार आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लोरो अगोदर देणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला नाही देता आलं तर निश्चितच लागवड झाल्यानंतर जे पहिलं तुम्ही जे पाणी देणार असाल, ड्रिप सिस्टीम असेल किंवा पाटपाणी आहे, तर ह्या पाटपाण्याने हे 2 ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे। आणि तिसरी गोष्ट जे महत्वाचं काम आहे, हे देत असताना आपल्याला काडी तयार झाली पाहिजे, मुळांची वाढ सुद्धा झाली पाहिजे, ग्रोथ तयार झाली पाहिजे, पानांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे। तर या ठिकाणी वनिता अॅग्रो केमिकलचं हायकॉन 60 500 ml प्रति एकर या ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता। कॉपर असेल, रोको आहे, ॲलाइट आहे 500 ग्राम, आणि जे क्लोरोपायरिफॉस आहे ते सुद्धा 500 ml प्रति एकर ड्रिपच्या माध्यमातून द्या किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून द्या। हे ऍप्लिकेशन आपल्याला कंटिन्युटी करायचं आहे। आणि जी होणारी जी मर दिसते त्या मरवरती आपल्याला कंटिन्यू आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट मिळवायचा आहे। तर निश्चित ही माहिती आवडली असेल, निश्चित व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।